नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे अगदी सोप्या-सोप्या आणि सुंदर अशा रांगोळी डिझाईन. सर्व डिझाईन्स तुम्ही या डेली यूजसाठी वापरू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने मी त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुम्हाला त्या नक्की काढताही येतील. सुंदर अशा डिझाईन्स आहेत. तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्या डिझाईन्स नक्की ट्राय करा. आजच्या डिझाईन्स तुम्हाला फक्त बोटाने म्हणजे काढायच्या आहेत. जास्त त्याच्यासाठी तुम्हाला लाईन्स पण ड्रॉ नाही करायच्या, म्हणजे फिंगर रांगोळ्याच आहेत सगळ्या. आणि अगदी कमी वेळामध्ये पण तुम्ही या डिझाईन सगळ्या काढू शकतात. सकाळी गडबडीमध्ये आपल्याकडे वेळ नसतो, तर तेव्हा आपण पटकन अशी छोटीशी रांगोळी काढू शकतो. तुम्ही पण तुमच्या दरवाजासमोर किंवा देवघरासमोर रोज रांगोळ्या काढत असाल, तर तुम्ही आपल्या चॅनलच्या रांगोळ्या नक्की एकदा ट्राय करा. खूप छान छान आणि सुंदर अशा रांगोळ्या आहेत आणि सगळ्यांना काढायलाही येतील अशाच डिझाईन्स मी दाखवत असते. आय होप तुम्हाला सगळ्यांना डिझाईन्स आवडतील आणि तुम्ही काढाल पण ह्या सर्व डिझाईन्स. तर बघा, आपली फर्स्ट जी डिझाईन होती ती झाली पण आहे काढून. सुंदर डिझाईन आहे की नाही? तर अशाच पद्धतीने आपली पुढची ही डिझाईन सुंदर आहे. ही तुम्ही देवघरासमोर काढू शकता आणि अगदी नाजूक अशी डिझाईन आहे. या डिझाईनमध्ये आपल्याला जास्त रांगोळी वापरावी लागत नाही, कारण की फक्त डिझाईन्स आहे ह्याच्यामध्ये. तसे फिंगर रांगोळीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात रांगोळी वापरावी लागते. अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे थोडेसे कमळाच्या पानांचं डिझाईन्स करायची, कमळाच्या फुलाची. छोटीशी आहे, म्हणजे पटकन 1 मिनिटात काढून होते आपली अशी डिझाईन आहे. जर तुम्हाला रांगोळी काढायला येत असेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीच्या डिझाईन्स काढू शकता. जर अजिबातच जमत नसेल ना, तर तुम्ही फिंगर रांगोळ्या काढू शकता. त्या सोप्या असतात, त्या कोणालाही काढायला येतात. म्हणजे एकदा बघितलं तर आपण ते काढू शकतो. पहा, झाली आहे आपली ही रांगोळी रेडी. सुंदर अशी रांगोळी आहे आणि पुढची डिझाईन आपली गोल काढायचं आहे आपल्याला. आणि फ्री हँडच आहे, पण सोपी आहे. कोण कोण रोज दरवाजासमोर रांगोळी काढतंय? आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या काढायला येत आहेत का, की नाही जमत आहेत? नसतील जमत तर मला कमेंट करून सांगा. मी अजूनही वेगळ्या प्रकारच्या सोप्या डिझाईन्स तुम्हाला दाखवेल. तर ही अगदी बेसिक आणि अगदी सोपी अशी डिझाईन आहे. तर सगळ्यांनी सगळ्या डिझाईन पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पण पहा. कशा वाटल्या डिझाईन्स ते पण मला कमेंटमध्ये सांगा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या रांगोळ्या पाहणार आहोत हे तुम्हीच मला सांगा आता. आणि मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही सर्वांनी खूप सुंदर सुंदर अशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. असंच छान छान कमेंट्स करा आणि मला त्या कमेंट्स वाचल्यामुळे जरा नवीन मोटिवेशन मिळत असते नेहमी. तर तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर ही पुढची जी डिझाईन आहे ती आपण देवघरासमोर काढू शकतो. सुंदर डिझाईन आहे, अगदी सुंदर. तुम्ही अगदी 1च मिनिटात ही डिझाईन काढू शकाल. बघा, तुम्ही पाहू शकता. म्हणजे मी ना जास्त वेळ घेणाऱ्या रांगोळ्या कधी काढत पण नाही. म्हणजे माझ्या स्वतःच्या घरी पण मी अगदी 1 ते 2 मिनिटांच्या डिझाईन्स काढून होतील ना, त्याच डिझाईन जास्त प्रेफर करते. टूल्स आपल्याकडे नसतील ना, तरी पण आपल्याला रांगोळ्या म्हणजे काढायला आल्या पाहिजे. आपल्याकडे घरी पण भरपूर साऱ्या वस्तू असतात, त्याच्यातून पण आपण रांगोळ्या काढू शकतो. असं काही नाही आपल्याकडे सगळेच टूल्स पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी पाहिजेच असतात, असं काही नसतं. बघा, ही सुंदर अशी छोटीशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे.
पुढची डिझाईन आपली थोडीशी मोठी डिझाईन आहे. या डिझाईनमध्ये माझ्याकडून एक मिस्टेक झालेली आहे, म्हणजे मिस्टेक नाही, पण मी जे कलर्स वापरलेले आहेत ना ते सुट्टे कलर्स नाही आहेत, त्यामुळे ती रांगोळी दिसताना तेवढी अट्रॅक्टिव्ह दिसत नाही आहे. तर नेहमी रांगोळी विकत घेताना आहे ना आपण कलर्स असे सुट्टे असलेले कलर्स घ्यायचे, असे मोकळे कलर्स पाहिजे. मग ती रांगोळी दिसताना खूप सुंदर वाटते. तर रांगोळी सुट्टी असेल तर, किंवा जास्त बारीक पण रांगोळी नाही घ्यायची, घेताना थोडीशी जाडसर रांगोळी घ्यायची. ती रांगोळी काढताना आपल्याला समजतं. जास्त बारीक रांगोळीने आपल्याला नाही जमत काढायला. तरी पण तुम्ही डिझाईन पाहू शकता, तर डिझाईन रेफरन्स म्हणून पाहू शकता. याच रांगोळीत मी जर असे सुट्टे कलर्स वापरले असते ना, ती दिसताना खूप सुंदर दिसली असती. पण तरी पण एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे आपण सगळ्या गोष्टींचा. तर इथून पुढे तरी लक्षात ठेवा, तुम्हीही जेव्हा कधी रांगोळी विकत घ्याल तेव्हा सुट्टी जास्तीत जास्त जी रांगोळी सुट्टी असते ना तेच घ्यायची विकत, व्हाईट घेताना पण आणि कलरची घेताना पण. ती काढायला पण सोपी जाते. जेव्हा आपल्याकडे ती पिठासारखी रांगोळी असते ना ती आपल्याला काढायला जमत नाही. जेव्हा पण असे लाईन्सच्या रांगोळ्या काढतो ना त्यासाठी त्या ठीक आहे, बट जेव्हा आपल्याला फिंगर रांगोळ्या काढायच्या असतात ना तर त्याच्यासाठी आपल्याला जाडसरच रांगोळी घ्यावी लागते. तर पुढची आपली आहे ती डिझाईन आहे ती बॉर्डर रांगोळी आहे. ही तर अगदी बेसिक आणि सोपी अशी डिझाईन आहे, तुम्ही पाहून नक्की काढू शकाल. तर चला, तुम्ही पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा. आपण भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये अशा सोप्या, सुंदर आणि नवीन डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.